भाइयों बहनों, मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं, 50 दिन। 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाइयों। अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे, मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेलं हे आवाहन, पुढचे 50 दिवस त्रास होईल, पण 30 डिसेंबर नंतर हा निर्णय चुकीचा वाटला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असं मोदींनी स्पष्ट केलंय। पण खरंच 50 दिवसात सगळं अलबेल होईल का? कारण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्याबद्दल शंकाच व्यक्त केली आहे। राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेचे आसूड ओढले। Today there is no two opinions in the country as a whole. Action of the community, even 50 days torture can bring about disastrous effects. And that's why about 60 to 65 people have lost their lives. Maybe more. And what is more is, what has been done can weaken and erode our people's confidence in the currency system and in the banking system. One, I would like to know from the Prime Minister the names of any countries he may think of where people have deposited their money in the banks, but they are not allowed to withdraw their money. This alone, I think, enough to condemn what has been done in the name of greater good for the people in the world. I would further like to point out that, in my opinion, this scheme of monetization, the way it has been implemented, will hurt agricultural growth in our country, will hurt small industry, will hurt all those people who are in the informal sectors of the economy. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असलेले मनमोहन सिंग यांच्या भाषणाचं उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं। या निमित्तानं मोदी सरकारवर टीका करण्याची नवी संधी शिवसेनेनं साधली आहे। मनमोहन सिंगांबद्दल बाकी कोणी काही म्हणो, पण त्यांचं अर्थतज्ञ किंवा आर्थिक ज्ञान जे आहे ते नक्कीच मानलं गेलेलं आहे, जगामध्ये मानलं गेलेलं आहे। आणि अशा माणसांनी ज्या वेळेला एखादं मत व्यक्त केलं तर ते मत नक्कीच गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की 28 तारीख असेल, आणखीन काय असेल, या वेळेला केवळ राजकीय पक्षांची आंदोलन होता कामा नये, जनतेने त्याच्यामध्ये मग सहभागी झालं पाहिजे। नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका ग्राहक, शेतकरी, नोकरदार, व्यापारी, लघु उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा सर्वच घटकांना बसतोय। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदली करून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्यात। जुन्या नोटा बँकेत जमा करताना आधार कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रही द्यावी लागतात। दर दिवशी केवळ 2000 रुपयांची रक्कम काढता येत असल्यानं आर्थिक व्यवहार थंडावलेत। 500 रुपयांच्या नव्या नोटा अजून पुरेशा प्रमाणात मिळत नाहीयेत। 2000 रुपयांची नवी नोट मिळतेय, पण दैनंदिन वापरासाठी ती कुणीही घेत नसल्यानं अडचण झालीय। जनतेला फक्त 50 दिवस हा त्रास सोसावा लागेल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। काळ्या धनाच्या विरोधातल्या या लढाईत सामान्य जनताही मोदींच्या पाठीशी आहे। पण 50 दिवसांनंतर काय? मोदींनी सांगितल्याप्रमाणे खरंच दिलासा मिळेल का? की मनमोहन सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक घडी विस्कटून जाईल? देशातली जनता ह्या प्रश्नांच्या उत्तराकडे डोळे लावून बसलीये। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।